12 डिसेंबर म्हणजे 12/12 पोर्टल या वर्षातलं सगळ्यात शेवटचं पॉवरफुल पोर्टल. मग या दिवशी काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी पॉवरफुल का म्हणते, कारण ज्या वेळेस 12/12चं पोर्टल ओपन होतं त्यावेळेस असं म्हणतात की एक कार्मिक सायकल कंप्लीट होत असतं. बघा, हा शेवटचा महिना आहे, याच्यानंतर येणार पहिला महिना म्हणजे जानेवारी. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घड्याळात 12 तास असतात. 12 नंतर 13 नाही येत, 1 येतो. आपल्या राशीमध्ये 12 राशी असतात. 12 राशीनंतर एक पहिली रास येते, मेष रास. त्याचप्रमाणे ग्रह आपले 12 आहेत. म्हणजे सगळीकडे आपण एक बघितलंय की 12 झाल्यानंतर परत एक वरती ते रिटर्न येतं, म्हणजेच एक सर्कल कंप्लीट होतं. सो याला म्हणतात एक कार्मिक सर्कल जर कंप्लीट होत असेल तर 12/12च्या दिवशी तुम्ही काय करायला पाहिजे की ज्याचा तुम्हाला सगळ्यात छान फायदा होईल हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, शेअर करा आणि नक्की तुम्ही हे करून बघा. तुम्हाला जी पाहिजे ती गोष्ट मॅनिफेस्ट करायला हे पोर्टल खूप छान उपयोगी ठरणार आहे. तर काय करायचंय, सगळ्यात पहिले तर मी जसं म्हटलं की हे एक सर्कल कंप्लीट होतं, एक ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत, ऑलरेडी तुमच्याकडे आहेत, अशा 12 गोष्टी एका कागदावर लिहून घ्या. त्या कागदावरती ज्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या त्याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय. म्हणजेच जी तुमची इष्ट देवता असेल किंवा कोणती आवडती देवता, कुलदेवता, तिला थँक्यू म्हणायचंय की माझ्याकडे ही गोष्ट आहे, माझ्याकडे ही गोष्ट तू दिलीये म्हणून मी आज सुखी आहे, म्हणून मी आनंदी आहे. हे ज्यावेळेस तुम्ही 12 गोष्टी लिहाल ना त्यावेळेस तुमची एनर्जी ऑलरेडी हाय होते. तुम्ही जर हाय फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करायला लागला ना तर त्याच्यानंतर तुम्ही जे मॅनिफेस्ट करणार आहे ते तुम्हाला रिझल्ट देणार आहे. सो पहिले 12 गोष्टी अशा लिहा की ज्याच्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार, ज्या गोष्टी ऑलरेडी तुमच्याकडे आहेत. ह्या 12 गोष्टी झाल्यानंतर एक दुसरा कागद घ्या. त्या कागदावरती अशा 12 गोष्टी लिहायच्यात की ज्या तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये पाहिजे आहेत, ज्या मिळाल्यानंतर तुम्हाला आयुष्यात, आपण एक म्हणतो ना की खूप दिवसांपासूनची स्वप्न होती, हे पूर्ण होत नाहीये, हातातोंडाशी आलेला घास आहे पण मला मिळत नाहीये, अशी काही कामं, जी अडकलेली कामं आहे, अर्धवट कामं आहे, अशी कामं पूर्ण होण्यासाठी ती 12 कामं तुम्हाला एका पुढच्या कागदावर लिहायची आहे. म्हणजे एक कागद झाला तुमचा ग्रॅटिट्यूडचा, एक कागद झाला ज्या तुमच्या इच्छा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत पुढच्या वर्षीच्या त्याचा. आता हे 2 कागद तयार झाल्यानंतर हे तुम्हाला 12/12ला बनवायचे, म्हणजेच 12 डिसेंबरला बनवायचे आहे. त्यातही सकाळी 12 वाजून 12 मिनिटांनी किंवा रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी बनवले तर उत्तम. आता हे झाल्यानंतर त्या दिवशी रात्री तुम्ही हे दोन्ही कागद तुमच्या उशीशी घेऊन झोपायचं आहे. दुसऱ्या दिवशी जो कागद ग्रॅटिट्यूड आहे की ज्याच्यासाठी तुम्ही थँकफुल आहात, ग्रेटफुल आहात, तो कागद तुम्हाला सकाळी जाळायचा आहे. त्याच्या जी काही राख असेल, त्या ॲशेस असतील, त्या हवेमध्ये ब्लो करायच्या आणि म्हणायचे की थँक्यू युनिव्हर्स, मी खरंच खूप ग्रेटफुल आहे की मला तुम्ही हे सगळं दिलं आहे. आणि तो कागद, ती राख आपण फुंकर मारून युनिव्हर्सला रिटर्न द्यायची. आता उरला एक कागद ज्याच्यावरती आपल्या इच्छा आहेत, जे आपल्याला पाहिजे आहेत. हा कागद तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा अशी कोणती तरी जागा जी वायव्य दिशेमध्ये असेल, वायू तत्वामध्ये, आणि तिथे तुम्ही ती चिठ्ठी ठेवायची आहे. आता एकदा तिथे चिठ्ठी ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्याकडे बघायचं नाहीये, डेली काहीही करायचं नाहीये. आता ते तुम्ही युनिव्हर्सला तो संदेश दिलाय, आता ते त्याचं काम आहे कंप्लीट करायचं. पण ही इच्छा तुमची, हा जो कागद आहे हा वायव्य दिशेमध्ये घराच्या नक्की ठेवा. हे पूर्ण तुम्ही 12/12च्या दिवशी करा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. मला तुमचा अनुभव नक्की कळवा. धन्यवाद. डॉक्टर श्यामल साई.